मोनोरेलमधून 1.25 तासांनंतर प्रवाशांची सुटका. पावसाचा रेल्वेला फटका बसल्यानं प्रवाशांची मोनोरेलकडे धाव. मात्र मोनोरेलही चेंबूर भक्ती पार्कमध्येच अडकली. मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क. 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर. वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट. कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले. 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला. मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण. सकाळपासून खोळंबलेली लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात. ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा दिवसभर विस्कळीत. घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास.